नोटबंदी लक्षात आहे? काय तुम्हाला फटका पडला नव्हता? रांगेमध्ये तुम्ही उभे राहिले होते, काहींचे मित्र सुटाबुटातले मित्र उभे राहिले होते, तुम्ही राहिला होता. मग सगळं अंगावरती येते म्हटल्यानंतर रडून कोण बोललं होतं? मुझे सिर्फ 100 दिन दे दो, बाद में आप जो बोलेंगे वो सजा मंजूर है. कोण बोललं? मग आता ज्या तारखेला नोटबंदी जाहीर झाली ती तारीख आठवा आणि आजपर्यंतचे दिवस आठवा की मोजा. जवळपास 2700 पेक्षा जास्त दिवस होऊन गेले, त्याच्यात त्यांचे 100 दिवस कधीच होऊन गेले. पण नोटबंदी नंतर जे काय तुम्हाला मिळणार होतं अजून कुठे गेलं ते? मोदी की गॅरंटी म्हणे, मोदी की गॅरंटी. कसली गॅरंटी? गॅरंटी यांची हीच आहे. मी मागे सुद्धा सभेत बोललो, यांची माणसं सगळीकडे फिरतात. म्हणजे भाजपचं आता काय झालंय मुकुलजी, व्हॅक्यूम क्लीनर झालेला आहे. व्हॅक्यूम क्लीनर तुम्हाला शेतकरी दारांना तुम्हाला नाही कळणार, शहरी भागामध्ये असतो. म्हणजे तो असा एक दांडा असतो, पाईप. मग टेबलाखाली खुर्चीखाली कुठल्या फटीमध्ये काय धूळ असली का ते दांडकं घालायचं, मग ती धूळ सगळी खेचून त्या मशीन मध्ये येते, त्याला म्हणतात व्हॅक्यूम क्लीनर. मग तशी यांची भाजपची माणसं फिरतात आणि कुठल्या कुठल्या पक्षामध्ये कोण कोण भ्रष्टाचारी आहेत ते शोधतात. मग लावतात त्यांचं व्हॅक्यूम क्लीनर, भ्रष्टाचाराला आत घेतात, धुवून टाकतात. अब तुमको कुछ नहीं होगा, ये मेरी गॅरंटी आहे, मोदी की गॅरंटी आहे. मग मोदीजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्यावरती ही पाळी का आली? आज ठीक आहे, माझ्यासोबत काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, कम्युनिस्ट आहे, संभाजी ब्रिगेड, सगळे सगळे महाविकास आघाडी आहे. पण गेल्या वेळेला तर आम्ही तुमच्या सोबत होतो, एक शिवसेना म्हणून आम्ही सोबत होतो. शिवसेना सोबत होती त्यावेळेला तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रचाराला किती वेळा आला होता? 2, 3, 4 सभा जास्तीत जास्त घेतल्या असतील. पण आज तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात जावं लागतंय, दारोदारी भटकावं लागतंय, मतांची भीक माझ्या महाराष्ट्राकडे मागावी लागते. कारण तुम्ही आजपर्यंत कोणी केलं नाही ते पाप गद्दारांकडनं करून घेतलं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला कलंक लावण्याचं पाप तुम्ही तुमच्या गद्दाराच्या माध्यमातून केलं. उद्धव ठाकरे संपवलात ना तुम्ही. संपूर्ण मोदींपासून शहांपासून देशातला संपूर्ण सगळा भाजप आज माझ्या अंगावर येतोय. उद्धव ठाकरे. अरे एक साधा माणूस त्याचा पक्ष चोरला, त्याचं चिन्ह चोरलं, वडील चोरायचा प्रयत्न केलात, पण अजून जनता तुमच्या सोबत येत नाही. त्याला मी काय करू? तुमचं पाप आहे ते. संपवताय ना उद्धव ठाकरेला, संपलाय ना उद्धव ठाकरे. मग का महाराष्ट्रामध्ये येत आहे? सोडून द्या. नकली शिवसेना म्हणे माझी नकली शिवसेना. ही बघा, नकली शिवसेनेचा असली दणका तुम्हाला येत्या निवडणुकीत दाखवतो. नकली शिवसेना म्हणता या देशभक्तांना आणि हे जे भगवे आहेत याच शिवसैनिकांनी. मोदीजी तुम्हाला गेल्या वेळेला एकदा नाही 2 वेळा पंतप्रधान पदी बसवण्यासाठी मरमर मेहनत केली होती, घाम गाळला होता, कष्ट केले होते, उन्हातानाची पर्वा केली नव्हती आणि सरळ आज तुम्ही त्यांना नकली हिणून जाता. अरे नकली शिवसेना म्हणाला ती काय तुमची डिग्री आहे? तुमची डिग्री वाटली तुम्हाला की काही दाखवलं तरी चालेल? पण एक तर यांचा महाराष्ट्राशी काही संबंध नाही. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा हातामध्ये घेतलाय त्या शिवरायाच्या मावळ्याला तुम्ही नकली म्हणता. मोदीजी तुम्हाला ह्याची किंमत या निवडणुकीत महाराष्ट्र तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आज आणखीन एका गोष्टीसाठी मी पत्रकार परिषद घेतली, बघितले का तुम्ही? काय विषय होता? जरा बोला ना, जोरात द्या घोषणा, जोरात. बरोबर ना? हे भवानी माता आणि शिवाजी महाराज आपल्या हृदयातून कोणी काढू शकता? अरे तुमच्या 700 पिढ्या उतरल्या तरी माझ्या महाराष्ट्राच्या हृदयामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराज आणि भवानी माता बसलेली आहे तिला तुम्ही 700 पिढ्या उतरल्या तुमच्या तरी तुम्ही काढू शकणार नाही. हे जे गाणं आज तुम्हाला ऐकवलं, मशालीचं गाणं, मशाल गीत, काय आम्ही घोड मारले तुमचं? आम्ही बोलणार जय भवानी जय शिवाजी. मी आज सुद्धा बोलतो, उद्या सुद्धा बोलतोय. निवडणूक आयोगामध्ये हिम्मत असेल तर माझ्यावरती कारवाई करून दाखवा. तुम्ही जय श्रीराम म्हणता, आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो.